व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमानं जे आमच्याकडे विचारधारा, सुविचार येतात, त्यांचे स्क्रीनशॉट काढून आम्ही अशा पद्धतीने आमच्या आवाजामध्ये आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. एक अतिशय सुंदर अशा पद्धतीचा मनाला विचार करायला भाग पाडणारा असा एक गीत घर से भागी हुई बेटियों का बाप, घर से भागी हुई बेटियों का बाप, घर से भागी हुई बेटियों का बाप इस दुनिया का सबसे अधिक टूटा हुआ आदमी होता है. पहले तो वो महीनों तक घर से निकलता ही नहीं और फिर जब निकलता है तो हमेशा सिर झुकाकर निकलता है. आस पास के मुस्कुराते चेहरों को देख उसे लगता है जैसे लोग उसी को देखकर हंस रहे हों. जिंदगी भर किसी से तेज आवाज में बात नहीं करता, डरता है कहीं कोई उसकी भागी हुई बेटी का नाम न ले ले. जिंदगी भर डरा रहता है, अंतिम सांस तक घुट घुट के जीता है और अंदर ही अंदर रोता रहता है. ये गलती मत करना मेरी बहनों, इस वीडियो को जितना ज्यादा हो सके. ये सही बात है, लड़कियों को दुहिता कहते हैं, दोनों तरफ का कल्याण करने वाली. एक अपने माता पिता के घर का कल्याण और दूसरी बात अपने सास ससुर के घर का कल्याण. दोनों के खानदान का उद्धार इसलिए उसको उसकी भी कुछ जिम्मेवारियां रहती है, उसके भी कुछ कर्तव्य रहते हैं, अधिकार तो अच्छी तरह से अगर वो निभाएगी. हर एक ने अपना अपना कर्तव्य अच्छी तरह से निभाना कारण समाजामध्ये सध्या अत्यंत वाईट परिस्थिती आपल्याला पाहावया मिळत आहे. या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्यांचा विश्वास मुलं असतील आणि जर केला त्यातूनही जर एखाद्याने आपल्या स्वतःच्या बलबुत्यावर खूप कमाई करून दाखवली असेल तर त्या ठिकाणी कुठेतरी आशीर्वाद येतो. आम्ही बऱ्याच वेळा ऐकतो की आपल्याला आपल्या आईवडिलांच्या या बाबतीत आमचं मत थोडंसं वेगळं आहे. आपल्या आई वडिलांचं तर आपल्या मनामध्ये खूप आदरपूर्वक स्थान असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये आपल्या बहिणीबद्दल, आपल्या भावाबद्दल, आपल्या पत्नीबद्दल, त्याचबरोबर आपल्या सासू-सासऱ्याबद्दल मनामध्ये जेवढी जास्त सेवा या लोकांची करता येईल तेवढा प्रयत्न आपण करणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल सांगणं सोपं आहे पण प्रत्यक्षात अद्यापर्यंत तरी आम्ही प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीनं प्रामाणिक कर्तव्य पार पाडण्याचा. म्हणूनच प्रत्येक कामामध्ये यशस्वीता मिळवायची असेल तर थोडा प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची, नवऱ्याची, भावाची इज्जत जाणार नाही अशा पद्धतीने प्रत्येक स्त्रीनं वागावं अशी माझी देव हे आणि पुरुषांना जेणेकरून विनाकारण कुणाच्या मनामध्ये विकृत निर्माण होणार नाही.